की मुळात महिला आरक्षण म्हणजे नारी शक्ती वंदन याला विधेयक म्हणायचं का? कारण जर ते लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मंजूर झालं असेल, गॅझेट काढून त्याची नोटिफिकेशन निघालेली असेल इम्प्लिमेंटेशनची, तर त्याला विधेयक म्हणावं का? पहिली गोष्ट ज्याचा वारंवार उल्लेख होतोय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर हा कायदा लागू करायचा असेल तर खरंच विरोधकांच्या संमतीची गरज केंद्र सरकारला आहे का? नाही, काल काय झालं, आर्टिकल 368 मध्ये घटना दुरुस्तीचं विधेयक इथे पार्लमेंटमध्ये आणलं गेलं, पण ते विधेयक मंजूर झालंच नाही. कारण त्याला घटना दुरुस्तीला जेवढी मतं हवी होती 360 तेवढी मतं मिळू शकली नाही या विधेयकाला. त्यामुळे ते विधेयक लॅप झालं. डिलिमिटेशन आणि हे महिलांचं हे दोन्ही विधेयक लॅप झाले. पण 2023ला, आता माझ्यासमोर कॉपी आहे 2023ला, ती 2023चं जे विधेयक आहे ते एकमताने मंजूर झालं आणि तो कायदा आहे. आणि आज फॉर्च्युनेटली कालच त्या संदर्भातलं मला वाटतं नोटिफिकेशन जे आहे ती सुद्धा प्रत माझ्याकडे आहे. नोटिफिकेशन सुद्धा ते काढण्यात आलेलं आहे. हे बघा, हे नोटिफिकेशन आहे, न्यू दिल्ली 16 एप्रिल 2026, मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस. आणि यामध्ये स्पष्ट म्हटलंय की इन एक्सरसाइज ऑफ द पॉवर्स कॉन्फर्ड बाय सेक्शन 2 ऑफ सेक्शन 1 ऑफ द Constitution 106 Amendment Act 2023, central government hereby appoints the 16th day of April 2026 as the date of the commencement. म्हणजे हे 2023चं जे विधेयक आहे तो कायदा झालेला आहे. आता ते विधेयक राहिलेलं नाही, तो कायदा झालेला आहे. ऑफकोर्स तो कधी अंमलात आलायचा, त्यानंतर या विधेयकामधल्या तरतुदी मी बघितल्या, त्यामध्ये जे सेन्सस होईल या नंतरचं, या सेन्सस मध्ये जे होईल आणि डिलिमिटेशन होईल त्यानंतरच ते हा कायदा अंमलात येईल असं दिसतं प्रायमरी.